आता पाहणार आहोत सविस्तर प्राइम टाइम। नवं सरकार स्थापन झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। मंत्रिमंडळ विस्तारानंतर खाते वाटप कधी होणार, कुठल्या मंत्र्याच्या खात्यामध्ये कुठलं मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता आता ताणली गेलेली आहे। मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर खाते वाटप होईल असे अंदाज बांधले जात होते, मात्र आता खाते वाटपही लांबणीवरती गेल्याचं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। तर फडणवीसांनी आमचं खाते वाटप वेगळं असणार असल्याचं देखील म्हटलंय। पूजा वगैरे झाली काल, आज कुटुंब देखील आलं होतं। अरे बाबा पाहायला आलोय, लवकरच येऊ आम्ही। थोडा वेळ आहे, थोडं कामकाज बाकी आहे, ते झालं की नक्की राहील। कधीपर्यंत जाणार? कधीपर्यंत जाण्याची शक्यता आहे? अजून 15-20 दिवस लागतील। सर, खाते वाटप संध्याकाळी होणार? खाते वाटप तुम्हाला उद्या सांगतो। तुम्ही तर करून टाकलं, आता आमच्याकरता खाते वाटप शिल्लकच ठेवलं नाही। माध्यमांनीच खाते वाटप करून टाकलाय, पण तुम्ही जे खाते वाटप केलंय ते सपशेल चुकीचं ठरेल एवढंच सांगतो। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे 17 ऑगस्ट पासून सुरू होत आहे। अशा वेळी कामकाज समितीची बैठक घेतली जाते आणि या समितीत प्रत्येक पक्षाचा सदस्य घेतला जातो। या पार्श्वभूमीवर अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून समितीच्या बैठकीला निमंत्रित करावं आणि समितीवर सदस्य नियुक्तीसाठी पत्र देण्यात यावं अशी मागणी अजय चौधरींनी केलेली होती। मात्र विधानसभा अध्यक्षांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना झटका दिलाय। विधानसभा अध्यक्षांकडून शिंदे गटातील दादा भुसे आणि उदय सामंत यांची विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात आलेली आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे आणि त्याला कारण ठरलेलं आहे ते विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची निवड। या पदावर शिवसेनेच्या अंबादास दानवेंची निवड करण्यात आलेली आहे। मात्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसनं दावा ठोकला होता। आपल्याला विचारात न घेता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेण्यात आल्याचं काँग्रेसचा आक्षेप आहे। आणि विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद सोडत असताना मातोश्रीवरती जाऊन काँग्रेसनं आपण शिवसेनेच्या पाठीशी असल्याचा संदेश दिला होता। मात्र आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस नाराज आहे। विशेष म्हणजे आगामी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यावेळीही काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा वेळोवेळी दिला होता। आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना आणि काँग्रेसमधील ही दरी आणखी रुंदावणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। आजही आमचा आग्रह आहे की ते विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळालं पाहिजे आणि याला कारणही आहे। शेवटी असं आहे की विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीकडे आहे अजितदादांच्या रूपानं, विधान परिषदेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे। आता संख्याबळ पाहता आमच्या जवळपास सर्व समान आम्ही आहोत, तर विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला देणं आवश्यक आहे या मताचा मी आहे। राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि जयंत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्री बंगल्यावर दाखल झाल्यात। आगामी पावसाळी अधिवेशनासंदर्भातील विरोधी पक्षाची रणनीती ठरवण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्यापर्यंत देत आहेत। उदय, खरं तर यावेळेला मातोश्रीवरती महत्त्वपूर्ण बैठक सुरू झालेली आहे आणि महत्त्वपूर्ण नेते देखील मातोश्रीवरती दाखल झाल्याचं कळत आहे। अधिवेशनाच्या रणनीतीवरती चर्चेची शक्यता वर्तवली जाते। काय नेमकं आता यावेळेला मातोश्रीवर घडतंय? उदय, मातोश्रीवरती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची महत्वाची चर्चा देखील सुरू झालेली आहे। गेले अर्धा तास झाला चर्चा सुरू आहे मातोश्रीवरती। आपण जवळपास पाहतोय की राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ही पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे आहेत वरिष्ठ ते पहिल्यांदा अशी सविस्तर बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात। पावसाळी अधिवेशन तोंडावरती आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये काय रणनीती असेल या संदर्भात एक महत्वाची बैठक जी आहे ती आयोजित केल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सांगण्यात येत आहे। मात्र सध्या शिवसेनेवरती जे काही मोठं राजकीय संकट आलेलं आहे त्या संकटाच्या वेळेलाच राष्ट्रवादी काँग्रेसकडनं एक मदतीची हाक असेल किंवा एक सांत्वनपर चर्चा असेल, ही चर्चाच इथे घडून येते असं सांगण्यात येत आहे। उदय, या सर्व घडामोडींवरती आपलं लक्ष अशाच प्रकारे असू द्या।
पुढच्या बातमीपत्रामध्ये या संदर्भातले अपडेट्स आम्ही आणखीन पोहोचवणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. तर राज्यामधील शिंदे फडणवीस सरकारचा एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाचं लक्ष लागून राहिलेल्या सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षाची सुनावणी मात्र आणखी लांबणीवर गेली आहे. राज्यामधील सत्ता संघर्षाची सुनावणी 12 ऑगस्टला होणार होती, मात्र ती आता 10 दिवस लांबणीवरती पडून 22 ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश NV रमण्णा हे 26 ऑगस्टला निवृत्त होणार असल्यानं त्यांच्याच घटनापीठासमोर ही सुनावणी कायम राहील याची शक्यता आता कमी आहे. याआधी सरन्यायाधीश रमण्णा यांनी या प्रकरणावरती सुनावणी करताना अत्यंत कडक अशा शब्दात ताशेरे ओढले होते. त्यानंतर आता बातमी आहे एका वक्तव्यावरून सुरू झालेल्या राजकीय घमासानाची. कारण बिहारमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार सुशील कुमार मोदी यांनी केलेल्या वक्तव्यानं राज्यातल्या राजकारणात आता नवा ट्विस्ट आलेला आहे. नेमका हा ट्विस्ट काय आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि नेमकं काय म्हणालेले आहेत ते त्यावरती देखील नजर टाकूयात. सुशील मोदींनी सर्वात आधी मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलं आणि त्यामध्ये 3 जण जे आहेत ते सामील आहेत. शरद पवार, विनायक राऊत आणि देवेंद्र फडणवीस. बातमी आहे ती म्हणजे 10 ऑगस्ट संदर्भातली आणि त्यावेळेला केलेल्या वक्तव्यासंदर्भातली. नेमकं सुशील मोदी काय म्हणालेले होते त्यावरती लक्ष देऊयात. तर सुशील मोदींनी जे आहे ते थेटपणे आता टार्गेट करायला सुरुवात केलेली आहे आणि सुशील मोदींचं नेमकं वक्तव्य जे आहे ते राजकीय घडामोडींना वेग आणणारं अशा स्वरूपातलं आहे. तर एकंदरीतच देशामधील सगळे पक्ष संपतील असं नड्डा म्हणालेले होते आणि मग त्या वक्तव्यावरून त्यांच्यावरती टीका झालेली होती. शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंनी त्यांना उत्तर दिलेलं होतं, तर अजित पवारांनी देखील त्यांच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया दिलेली होती. मात्र यावेळीही फडणवीसांनी संभ्रम निर्माण करू नये म्हणत नड्डांच्या वक्तव्यानंतर सारवासारव करायला सुरुवात केलेली आहे. काय नेमकं सगळे म्हणालेले आहेत पाहूयात. तर सुशील मोदी, बीजेपी ने जितना सम्मान दिया उतना सम्मान कभी उनको राजद कांग्रेस में नहीं मिल सकता है। और उस सम्मान के साथ जिस प्रकार से उन्होंने धोखा दिया वो कहने कि हमारी पार्टी को तोड़ा जा रहा था। बीजेपी ने आज तक कभी भी अपने किसी सहयोगी को धोखा नहीं दिया। हम लोगों ने उन्हीं लोगों को तोड़ा जिन लोगों ने हम लोगों को धोखा दिया। चाहे वो अगर महाराष्ट्र के अंदर शिवसेना जिसका समझौता था बीजेपी के साथ और शिवसेना ने जब धोखा दिया तो उसका परिणाम भुगतना पड़ा। स्वच्छ होते जी नितीश कुमारची तक्रार आहे की भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर जे असलेले मित्र पक्ष असतात त्यांना हळूहळू संपवतात. त्याचं उदाहरण पंजाबमध्ये अकाली दल हा एक मोठा पक्ष त्यांच्यावर होता. प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा एक मोठा नेता त्यांच्याबरोबर होता. आज तो देश तो पक्ष जवळपास संपुष्टात त्या ठिकाणी आणला. परंतु दुर्दैवाने आज ह्या लोकशाहीला ग्रहण लागलेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये एक पक्ष राजवट आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे ज्या ज्या राज्यामधल्या स्थानिक पक्षांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली त्या सर्व स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम केंद्रीय या भाजपाने केलेलं आहे. जे महाराष्ट्रात केलं तेच गोव्यामध्ये सुद्धा करतायत, तेच बिहारमध्ये होते, तेच झारखंडमध्ये होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक पक्षांना संपवण्याचं जे कपट कारस्थान केलंय हे भारताच्या लोकशाहीला हितावं. बघा, आम्ही बिहारमध्ये आमचे 75 लोक निवडून आले आणि RJDचे 42 लोक निवडून आले, तरीही JDUचे 42 लोक निवडून आले तरी आम्ही नितीशजींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खूप असला आणि म्हणून आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली. नाही, ठीक आहे, आज नसेल तर उद्या येईल, त्याला काय अडचण आहे. तर ज्यामुळे हे घमासान सध्या सुरू आहे ते JP नड्डा यांचं नेमकं वक्तव्य काय होतं आणि काय प्रतिक्रिया उमटल्या होत्या त्या देखील पाहूयात. आज भारतीय जनता पार्टी के विरोध में लड़ने वाला कोई राष्ट्रीय पार्टी ही नहीं रह गई, कोई राष्ट्रीय स्तर की पार्टी नहीं रह गई, कोई विचार की पार्टी नहीं रह गई. शिवसेना जो अब समाप्ति की ओर हो गई वो भी परिवार की पार्टी है, एनसीपी परिवार की पार्टी है. इसलिए भारतीय जनता पार्टी के लिए सबसे बड़ा चैलेंज है वंशवाद के खिलाफ. हे जे त्यांचं वक्तव्य आहे
हे देशाला एकछत्री किंबहुना हुकुमशाहीकडे देणारं वक्तव्य आहे. महाराष्ट्रात शिवसेना जी संपण्याच्या मार्गावर आहे ते त्यांनी प्रयत्न करूनच बघावा. त्यांनी पूर्ण देशामध्ये प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व राहणार नाही असं सांगितलं. महाराष्ट्राचा उल्लेख केला नव्हता. पण तुम्ही काही वक्तव्य केली तरी आपल्या देशातली लोकशाही आपण जर पाहिली आणि आजपर्यंतचे अनेक दाखले बघितले, उदाहरणं बघितली, तर त्यामध्ये एका राष्ट्रीय पक्षाचं सरकार राहू शकत नाही. राज्याच्या वेगवेगळे राज्याच्या स्तरावरचे पक्ष हे पुढे येत असतात. लोकांच्या बाबतीत जो पक्ष विश्वास संपादन करतो तो राज्यकर्ता होऊ शकतो. JP नड्डाजींनी हे सांगितलेलं आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जी काही शिवसेना होती ती शिवसेना राहिलेली नाही. आता ही नवीन शिवसेना या ठिकाणी झालेली आहे जी शिंदेंच्या नेतृत्वातली आहे. त्यामुळे त्या शिवसेनेच्या संदर्भात ते बोललेले आहेत. कृपा करून लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार करू नका. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवारांमधील राजकीय सख्य सर्वश्रुत आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात पवारांसोबत संजय राऊतांची ही महत्त्वाची भूमिका होती आणि महाविकास आघाडी सरकार ज्या वेळी संकटात येत असे तेव्हा पवारांचा सल्ला घेण्यासाठी संजय राऊत जात असत. संजय राऊतांना पहिल्यांदा ईडी चौकशीची नोटीस आली तेव्हा पवारांनी थेट पंतप्रधानांची भेट घेऊन याबाबतची नाराजी व्यक्त केली होती. मात्र संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी ईडीनं अटक केल्यानंतर आतापर्यंत तरी पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पवारांच्या या मौनाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी अखेर त्यांच्यावरील गंभीर आरोपांवरती आपली भूमिका मांडलेली आहे. प्रकरणात माझ्यावरती आरोप झालेले आहेत आणि त्यामध्ये माझी पोलिसांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे. त्यानंतरच माझा नव्या मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे. मलाही माझा परिवार आहे. मी अनेक वर्ष राजकारणात आहे आणि या प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांना सगळ्या गोष्टींची माहिती नाही आणि त्यामुळे यापुढे जर माझ्यावर आरोप झाले तर मी कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असल्याचं राठोड म्हणाले. भगिनी पूजा चव्हाण हिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा माजी मंत्री संजय राठोड याचा पुन्हा एकदा मंत्रिमंडळात झालेला समावेश हा अत्यंत दुर्दैवी असा आहे. संजय राठोड हा मंत्री जरी झाला असला तरी त्याच्या विरुद्धचा माझा लढा हा मी सुरूच ठेवणार आहे. माझी आपल्या सर्वांना परत विनंती आहे की या संदर्भामध्ये माझा सुद्धा परिवार आहे, मला सुद्धा मुलं बाळ आहे, पत्नी आहे, माझे वयोवृद्ध आई वडील आहे, माझे कार्यकर्ते आहे. कुठेतरी आपण सुद्धा या ठिकाणी ही बाब लक्षात ठेवली पाहिजे की किती त्रास होतो. कारण 4 वेळा मी सुद्धा निवडून आलो आहे, मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो आहे. जर असं असतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढा प्रचंड मतानं निवडून लोकांनी दिलं नसतं आणि म्हणून आतापर्यंत मी शांत होतो. परंतु यानंतर अशाच पद्धतीचं जर वातावरण चालू राहिलं तर मी कायदेशीर सुद्धा मार्ग अवलंबणार आहे आणि कायदेशीर त्या ठिकाणी नोटीस सुद्धा देणार आहे. राज्य मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांचा समावेश झाल्यानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडकून टीका करत आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आणि त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या विरोधात बंजारा समाज आक्रमक झालाय. 2 दिवसात राठोड यांच्यावरील टीका थांबली नाही तर 2 दिवसात बंजारा समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा आता महंतांनी दिलाय. की विनाकारण जर बंजारा समाजाचा एक युवा नेतृत्वावर जर कोणी सितोडे उडवत असाल, त्यांच्या कामावरती बोट ठेवत असाल आणि जाणून बुजून या समाजाचा आणि ओबीसी समाजाचा नेतृत्व संपवण्याचा जर कोणी कटकारस्थान करत असेल तर त्याच्यासाठी निश्चितच समाजाला रस्त्यावर उतरवण्याकरिता आम्ही या ठिकाणावरून सांगू. राज्यामध्ये धोका देणाऱ्यांचं राज्य आहे अशी टीका सरकारवरती करण्यात आलेली आहे. मात्र ही टीका शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीनं केलेली नाही तर शिंदे गट आणि भाजपला साथ देणाऱ्या अपक्ष आमदारांनी आता तोफ डागायला सुरुवात केली आहे. धोका देणाऱ्याला मंत्रीपद मिळतं असा हल्ला बोल यावेळी करण्यात आलाय.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला। या विस्तारात एकाही अपक्ष आमदाराला स्थान देण्यात आलं नाही। राज्य सरकारला तब्बल 10 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिलाय। त्यात प्रहारच्या बच्चू कडू यांचाही समावेश आहे। बच्चू कडू मविया सरकारमध्ये मंत्री होते, मात्र शिंदे गटानं बंड केल्यानंतर बच्चू कडू यांनी शिंदे गटाला साथ दिली। अगदी सुरत, गुवाहाटी आणि गोव्यापर्यंत बच्चू कडू शिंदे गटासोबत होते, मात्र नवं सरकार आणि मंत्रिमंडळ विस्तार त्यांना कडूच ठरला। त्यामुळे बच्चू कडूंनी त्यांच्या शैलीत तोफ डागायला सुरुवात केली आहे। राज्यात धोका देणाऱ्यांचं राज्य असून धोका देईल तोच मोठा नेता असून त्याला मंत्रिपद मिळतं, जो उशिरा आला त्याला पहिल्या पंक्तीत बसवलं आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवलं, अशा शब्दात त्यांनी नाराजी बोलून दाखवली। भी देखो, कहीं धोखा देने से पार्टी बड़ी हुई ना। भाजपा रहे, शिवसेना रहे, कोई रहे, धोखा कौन बंडखोर नहीं है? बंडखोर कौन नहीं है? कौन नहीं कर रहा है बंडखोरी? किसके पार्टी में बंडखोर नहीं? यहाँ तो बंडखोरों का राज है। जो बंडखोर करके आया उसको पहले मंत्री पद मिलता है। धोका देणाऱ्यांचंच राज्य आहे। जो जास्त धोका देणार तो मोठा नेता होणार। भाजप, शिवसेना असो किंवा इतर कुणी, बंडखोरी सगळीकडे झाली। कोणत्या पक्षात बंडखोर नाहीत असा सवाल बच्चू कडूंनी विचारला। धोका देणाऱ्यांचं राज्य ही टीका भाजपच्या जिव्हारी लागणारी होती, त्यामुळे बच्चू कडूंना भाजपनेही जशास तसं उत्तर दिलंय। आणि बच्चू कडू एक सामाजिक चळवळीतील नेते कार्यकर्ते आहेत। त्यांचा स्वभाव स्पष्टपणाचा आहे आणि त्याच्यामुळे ते बऱ्याचदा अशा प्रकारची वक्तव्य त्यांची येत असतात। त्यांच्या पोटातनी ओटात काय राहत नाही, परंतु ते मला वाटतं तेवढेच ते मनमोकळे आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं शिंदे साहेबांची बैठक, देवेंद्रजींशी भेटी झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील। शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा सप्टेंबर महिन्यात पुन्हा विस्तार होणार आहे, मात्र त्या विस्तारापर्यंत नाराज झालेले आमदार अशाच प्रकारे सरकारवर तोफ डागण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिंदे फडणवीस सरकारनं मोठा दिलासा दिलाय। राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे 15 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत केली जाणार आहे। आतापर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 6,800 रुपये प्रति हेक्टर मदत केली जात होती। आता हीच मदत प्रति हेक्टर 13,600 रुपये दिली जाणार आहे आणि त्याचप्रमाणे नुकसानग्रस्त शेतीसाठीची 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टरवरती करण्यात आलेली आहे। मेट्रो 3च्या वाढीव खर्चालाही मान्यता देण्यात आलेली आहे। एनडीआरएफच्या मोबदल्यापेक्षा दुप्पट नुकसान भरपाई, एनडीआरएफच्या जी मदत आपण देत होतो एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे त्याच्या दुप्पट नुकसान भरपाई या ठिकाणी देण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 हेक्टरची मर्यादा होती, 2 हेक्टरची मर्यादा वाढवून आम्ही ती 3 हेक्टरपर्यंत केलेली आहे। जो प्रकल्प आपल्याला पहिला फेज 2021 साली आणि पूर्णपणे 2022 साली पूर्ण करायचा होता, तो पुढे गेला कारशेडवरच्या स्थगितीमुळे आणि आता त्याला 10,000 कोटी रुपयाची अजून वाढ देण्यात आलेली आहे। 23,000 कोटी रुपयाचा प्रकल्प ढोबळमनाने आता 33,000 कोटी रुपयाचा झाला आहे, त्याला मान्यता देण्यात आली आहे। जवळजवळ या ठिकाणी स्थापत्य कामं 85% पूर्ण झालेली आहेत। पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कोकणातल्या 522 कोटी रुपयांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्याची माहिती उदय सामंतांनी दिली। कुणीही मंत्री मातोश्रीच्या संपर्कात नसून आम्ही सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आहोत असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। आपल्यासोबत उदयजी सामंत आहेत। उदयजी, मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज पहिली बैठक झालेली, काय सांगाल?
मंत्रिमंडळाच्या मध्ये कोकणासाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला. बाकीचे सगळे निर्णय आहेत ते स्वतः मुख्यमंत्री महोदय सांगतील, हा देखील त्यांनी सांगितलेला आहे. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती आणि आज पहिल्याच कॅबिनेटमध्ये आमच्या ती पूर्ण झाली. 522 कोटी रुपये खर्च करून रत्नागिरीमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आज मंजुरी मिळालेली आहे. खातेवाटासंदर्भात भरपूर चर्चा आहे. या मंत्रिमंडळात काय चर्चा झाली? खातेवाटपाचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री महोदय घेतील. आता राज्यात जी परिस्थिती आहे, आपत्ती व्यवस्थापनाची परिस्थिती जी आहे, ती पाहता पालकमंत्र्यांना लवकरात लवकर नियुक्ती करावी किंवा निर्णय घेतील ना, काही वेळात काही दिवसात निर्णय घेतील. मातोश्रीच्या बरेच टचमध्ये मला त्याच्यातली काही माहिती नाही, परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक संघ आहोत. तर हे होते उदयजी सामंत. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ते जे आमदार एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत ते अजूनही त्यांच्यासोबत आहेत आणि कोकणाकरता महत्त्वाचा निर्णय झालेला कॅबिनेटमध्ये 522 कोटी रुपये खर्च करून वैद्यकीय त्या ठिकाणी मोठं कॉलेज जे आहे ते उभारलं जाणार आहे. हे आजच्या कॅबिनेटमध्ये झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुढे जर्नलिस्ट रमेश भटचा, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यूपीए काळामध्ये अमित शहांना तपास यंत्रणांनी त्रास दिला, तुरुंगात पाठवलं, पण त्यांनी देशव्यापी निषेधाचं आवाहन केलं नाही किंवा देशभरात हाहाकार माजवला नाही अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. अमित शहा यांच्या गेल्या 3 वर्षातील महत्त्वाच्या भाषणांचं शब्दांश अमित शहा के चुनिंदा भाषण या पुस्तकात संकलन करण्यात आलं. शिवानंद द्विवेदी यांनी संकलित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. मोदी आणि शहा यांना यूपीए काळामध्ये खूप त्रास देण्यात आला, पण त्यांनी हंगामा केला नाही असंही ते म्हणाले. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या ईडी चौकशीवरून काँग्रेसनं देशभरात सुरू केलेल्या आंदोलनावर त्यांनी हा टोला लगावलाय. तर शब्दांश पुस्तक प्रकाशनावेळी वक्तव्य करत असताना कुठेही थेटपणे नाव न घेता त्यांनी मात्र काँग्रेसला हा टोला लगावलेला होता. अमित शहांना देखील यंत्रणांनी त्रास दिला, त्यावेळेला मात्र संपूर्ण देशभरामध्ये आंदोलनं आणि हाहाकार माजवण्यात आला नसल्याचं देखील त्यांनी बोलून दाखवलं. तर दुसरीकडे मात्र आत्तापर्यंत झालेली सोनिया आणि राहुल यांच्यावरच्या ईडी कारवाईच्या बाबतीमध्ये बोलत असताना यंत्रणांना सहकार्य करणं हे आपलं काम असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा आठवण करून देताना सांगितलं. जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आलं. बडगामच्या वॉटरहेल परिसरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत दहशतवादी लतीफ राथर ठार झालाय. लतीफवरती राहुल भट्ट आणि अमरीन भट्टसह अनेक नागरिकांना मारल्याचा आरोप आहे. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आलाय. 15 ऑगस्ट आधी ही करण्यात आलेली मोठी कारवाई आहे.